अक्षरशः म्हणजे एक धांडासुद्धा पूर्ण शेताचं पूर्ण मक्काची मक्का प्लॉट पूर्ण झोपला आहे. पूर्ण पाहू शकता तुम्ही की पूर्ण 4 एकर क्षेत्र आहे की पूर्ण क्षेत्र कसं इथे झालंय. जय जवान जय किसान. मित्रांनो, व्हिडिओ बनवायचं कारण आहे की आज परिस्थिती शेतकऱ्यांची इतकी बिकट अवस्था झाली की तुम्ही पाहू शकता. दिनांक 18 मार्च 2026 गारपीट झाली मित्रांनो. आणि गारपीटच्या वादळी वारा सुटला आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तुम्ही पाहू शकता. म्हणजे 4 एकर क्षेत्र आहे, मक्का लागवड आहे. पूर्ण 4 एकर क्षेत्रावर मक्का लागवड आहे. आणि आज म्हणजे पाहू शकता की वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे मित्रांनो. अतिवृष्टी झाली, गारपीट झाली. म्हणजे संध्याकाळचं दुपारपर्यंत वातावरण क्लिअर होतं, पण संध्याकाळनंतर इतकं खतरनाक वातावरण झालं की पूर्ण अक्षरशः पाणीच पाणी आणि गारपीट झालं. भरपूर शेतकऱ्यांची बाजरी असेल, मक्का असेल, गहू असेल तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. कांदा असेल, सगळ्यात मोठं नुकसान झालं मित्रांनो. पाहू शकता तुम्ही की वादळी वारा आणि गारपीटनं शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान झालं. आज 4 एकर क्षेत्र आहे आपल्या मागे, पूर्ण म्हणजे जमीन लेवल झालं आहे. की शेतकऱ्याची अवस्था पाहू शकता की किती बिकट झाली आहे मित्रांनो. हे पाहू शकता पूर्ण 4 एकर जे क्षेत्र आहे तर पूर्ण आज जमीन लेवल झालं आहे. म्हणजे आज सरकार हमी भाव देतं आहे, पण हमी भावानं 10 ते 20 क्विंटल फक्त आपण मक्का उत्पादक असेल तर फक्त 10 ते 20 क्विंटल आपण देऊ शकतो. बाकी म्हणजे शेतकऱ्याची इतकी बिकट अवस्था आहे की 1200 रुपयापर्यंत खाजगी व्यापारी घेत आहे, तर 1200 रुपयापर्यंत हमी भाव म्हणजे विक्री घेत आहे, खरेदी करताय. आणि आज शेतकऱ्याचं इतकं मोठं नुकसान आहे. पाहू शकता तुम्ही की 4 एकर क्षेत्र आहे आणि 4 एकर क्षेत्र पूर्ण आज म्हणजे अक्षरशः एक धांडासुद्धा उभा नाही आहे. पाहू शकता की पूर्ण शेतकऱ्याचं किती मोठं नुकसान आहे. आणि आज खर्च झेपावेल का? म्हणजे सौदा जर द्यायचं म्हटलं तर कमीत कमी 15 ते 20 हजारामध्ये सौदा जाणार आहे. आणि उत्पन्न काय निघणार आहे? आणि उत्पन्न निघणार आहे म्हणजे शेतकऱ्याचं किती मोठं नुकसान आहे आता. आणि खर्च उभं करायचं म्हटलं तर तो न्यारा खर्च आहे. म्हणजे शेतकरी आज हवालदिन झाला आहे. शेतकऱ्यांना म्हणजे आज अवघड परिस्थितीला सामना करावा लागतोय. आणि वादळी वारा, पाऊस, गारपीट याच्यानं शेतकरी एकदम हवालदिन झाला आहे. अवघड परिस्थिती झाली आहे की आज म्हणजे शेतामध्ये तुम्ही पाहू शकता अक्षरशः म्हणजे एक धांडासुद्धा पूर्ण शेताचं पूर्ण मक्काची मक्का प्लॉट पूर्ण झोपला आहे. पूर्ण पाहू शकता तुम्ही की पूर्ण 4 एकर क्षेत्र आहे की पूर्ण क्षेत्र कसं इथे झालं आहे.